We'll start in few minutes. ओके. सो लास्ट टाइम आपण एक प्रोजेक्ट बघितला होता. दॅट वॉज हाऊस प्राइस प्रेडिक्शन. ओके, ज्याच्यामध्ये आपण काय केलंय, प्रेडिक्शन केलं आहे, ग्राफ प्लॉट केलाय आणि त्याच्यासोबत सोबत आपण काय केलंय की युजर कडून डेटा घेतलाय तुमच्या प्रोजेक्टमध्ये आणि त्याच्या थ्रू आपण काय केलंय, त्याच्या थ्रू आपण आउटपुट आपण युजरला प्रोव्हाइड केलंय. ठीक आहे. सर तसंच आपण एक काय करणार आहे, मार्क्सचं स्टुडंटचं परफॉर्मन्स वगैरे मार्क्स प्रेडिक्शनचं एक फूड करणार आहे, ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहे की स्टुडंट प्रॉपर परफॉर्म करतोय का, तो फेल होईल का पास होईल. ओके, याच्यासाठी आपण एक सिंपल कोड करणार आहे. त्यासाठी वी आर गोइंग टू नीड अ सिंपल डेटा सेट. ओके, ज्याच्या थ्रू आपण ट्रेन करणार आहे. जस्ट अ सेकंड, लेट मी शेअर यू द स्क्रीन. ओके, सो प्रोजेक्ट सिंपल आहे. ओके, आपण आधी पण या गोष्टी केल्या, फक्त आता या केसमध्ये आपण काय करतो, थोडंसं प्रॉपर फॉर्मॅटमध्ये ठेवतोय आणि ॲज वेल एज व्हॉट वी आर गोइंग टू डू की आपण युजर कडून लाईव्ह डेटा घेतोय आणि त्याला त्याच्या बेसिसवर आपण रिझल्ट प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे. सो आता मी काय करणार आहे केसमध्ये, सिम्पली आपल्याला डेटा रीड करायचा आहे फ्रॉम अ फाईल. सो इथे माझ्या या केसमध्ये आय एम गोइंग टू हॅव दिस स्टुडंट CSV. सेकंड, त्याच्यात डेटा. ओके, सो वी आर हॅव्हिंग दिस स्टुडंट CSV फाईल. ओके, आणि आपल्याकडे आपल्याला इथे कोड करायचं त्याच्या रिगार्डिंग. ओके, सो लेट स्टार्ट. आता आपल्याला काय करायचंय, पहिले वी हॅव टू रीड द डेटा. प्रॉपर टेस्टिंग ट्रेनिंगच्या पार्टमध्ये डिवाइड करायचं. आता आपण जे पण प्रोजेक्ट करतो त्याच्यामध्ये काय करतो आपण, पहिले
जेवढ्या पण लायब्ररीज आहे ते इम्पोर्ट करतो, त्याची लिहायची गरज नाहीये. त्याच्यानंतर आपण काय करतो, लोड और रीड डेटा. त्याच्यानंतर आपण काय करतो, सिम्पली येस त्याच्यातले फीचर आणि टार्गेट सेपरेट करतो आपण. काय फीचर, फीचर म्हणजे काय, ज्या इनपुटच्या बेसिसवर आपण आउटपुट घेणार आहे. सो सेपरेट फीचर. फीचर म्हणजे काय, एक प्रकारे आपलं इनपुट. ऍड टार्गेट, टार्गेट म्हणजे काय, आपलं आउटपुट ज्याच्या बेसिसवर आपण, म्हणजे जे आपण ऍक्च्युअल प्रेडिक्ट करणार आहे. ML चे प्रोजेक्ट एकदम सिंपल आहे, फक्त डेटा सेट घेताना खूप छान आणि मोठा डेटा सेट घ्यायचा, भरपूर पॅरामीटर्स घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, सो त्याच्यानंतर आपला पार्ट आहे ट्रेन, टेस्ट आणि स्प्लिट. ओके, ट्रेनिंगचा आणि टेस्टिंगचा डेटा वेगवेगळा करून घ्यायचा आहे. ओके, आफ्टर दॅट आपल्याला काय करायचंय, सिम्पली सो ट्रेन द मॉडेल. ट्रेन द मॉडेल. त्याच्यानंतर वी आर गोइंग टू डू द सिंपल प्रेडिक्शन्स. प्रेडिक्शन्स और आपण स्कोर चेक करूया. ओके, ओके. आणि त्याच्यानंतर जो मेन पार्ट आहे, ओके, मेन पार्ट काय, आपले दोन गोष्टी आपल्याला काय करायचंय, एक ग्राफ बनवून घ्यायचंय किंवा याला नाव प्लॉट देऊ आपण थोडस प्रॉपर लँग्वेज मध्ये. आणि नंतर काय करायचं, युजर इनपुट आउटपुट घ्यायचे, आपल्याला युजरकडून इनपुट घ्यायचंय आणि त्याच्या बेसिसवर युजरला आउटपुट द्यायचं. एवढा पार्ट आपल्याला करायचा आहे. सो आपल्याला जे बेसिक लायब्ररीज लागतात, लेट्स इम्पोर्ट दोज. आपल्याला काय काय लागणार आहे, सिंपल. सो फर्स्ट वी आर गोइंग टू नीड पांडाज. इम्पोर्ट पांडाज ऍज पीडी. ओके, या 3-4 लाईन्स तुमच्या एकदम टोटली पाठ झाल्या पाहिजे. एक्सटर्नलने काही लिहायला लावला कोड, हे 3-4 लाईन एकदम फास्ट लिहून झाल्या पाहिजे तुमच्या. इम्पोर्ट, ओके, मॅटप्लॉटलिब डॉट पायप्लॉट ऍज PLT. ठीक आहे. ओके, आता या दोन गोष्टी तर आपल्याला लागणारच आहे. आणि ठीक आहे, आपल्याला ट्रेनिंगही लागणार आहे आणि मॉडेल लागणार आहे. सो आपण ते पण आताच करून घेऊया इम्पोर्ट. बाकी काय लागलं तर आपण वाईल रनिंग द कोड वी कॅन इम्पोर्ट दोज थिंग्स. सो sklearn डॉट आपल्याला पाहिजे लिनियर मॉडेल, इथून इम्पोर्ट रिग्रेशन. ठीक आहे. आणि लास्ट इज ट्रेन टेस्ट स्प्लिट मेथड. sklearn डॉट मॉडेल सिलेक्शन इम्पोर्ट ट्रेन टेस्ट स्प्लिट. झालं, आपलं इथपर्यंत काम झालं. आता सेकंड पार्ट काय आपला, लोड और रीड द डेटा. DF इज इक्वल टू PD डॉट रीड CSV. कुठल्या फाईलचं नाव काय, फोल्डरचं नाव CSV का डेटा CSV स्लॅश काय, आपल्याकडे स्टुडंट परफॉर्मन्स म्हणून CSV फाईल. लेट्स चेक डेटा प्रॉपर लोड होतोय का. सो प्रिंट DF. ठीक आहे. ओके, सो वी आर हॅव्हिंग आवर स्टडी आवर्स, अटेंडन्स, प्रिव्हियस स्कोर आणि फायनल स्कोर. ओके, आपल्या डेटा सेट मध्ये काय काय, स्टडी किती केला आहे, अटेंडन्स किती आहे, जुने मार्क्स किती होते आणि फायनल स्कोर काय आहे. ओके, सो जर तुम्ही बघितलं जुन्या मार्क्स आणि फायनल स्कोर मध्ये खूप काही व्हेरिएशन नाही, खूप थोडंसं व्हेरिएशन आहे, अराउंड 5 मार्क्सचं धरून. ठीक आहे, तर त्याच्या बेसिसवर आपण काय करणार, वी आर गोइंग टू फाइंड आउट वेदर द स्टुडंट इज गोइंग टू पास ऑर नॉट. ठीक आहे. ओके, सो वी हॅव लोडेड द डेटा सक्सेसफुली. आता आपल्याला काय करायचे, त्याचे जे फीचर्स आहे आणि टार्गेट आहे दोन्ही सेपरेट करायचे आहेत आपल्याला.
हे जे काय म्हणता मी स्टेप्स लिहून ठेवलंय हे लक्षात ठेवायचे. या स्टेप्स थ्रू तुम्ही सॉल्व्ह करू शकता इझिली. म्हणजे एक्झाम मध्ये तुम्हाला पूर्ण कोड पाठ करून जायची गरजच नाही प्रॅक्टिकली. थोड्या स्टेप्स लक्षात ठेवा फक्त आणि तेवढ्या स्टेप्स इथे परफॉर्म करता आल्या पाहिजे. ठीक आहे. आपण आता SK लर्नला अराउंड 2 वीक दिलेले आहे. ठीक आहे. तर 2 वीक पेक्षा आय थिंक जास्तच टाइम दिलाय. तर तेवढं तुमच्याकडून तुमच्या साईडने प्रॉपर पाठ झालंच पाहिजे. ओके. ठीक आहे. सो नाव वी हॅव टू लोड द टार्गेट इन एक्स. सो DF डेटा फ्रेम 2D एरे लागतो. आता इथे एक लक्षात ठेवा, एक साधा क्वेश्चन की इथे 2D एरेच का द्यायचा आहे, साधी लिस्ट का देऊ शकत, म्हणजे साधा एरे का नाही देऊ शकत आपण. ओके. आता वाय साठी जेव्हा मी देणार आहे, वायला मी काय देतोय, सिम्पल एरे देतोय TF. टार्गेट काय आपला आपला टार्गेट विल बी द फायनल स्कोर. त्या गेली आपली फाईल स्टुडंट परफॉर्मन्स. सो लेट्स कॉपी दिस. इथे 2D एरे आपल्याला काय लागणार नाही. इथे इथे आहे फायनल स्कोर. आणि बघा इथे मी साधा सिंगल डायमेन्शनल एरे प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे. बघा तर क्वेश्चन काय आहे की इथे 2D एरेच का लागतो आपल्याला. ठीक आहे. उद्या फाइंड आउट करून यायचं की आपण एक्स मध्ये ज्या फीचर व्हॅल्यू टाकतोय ते 2D एरेच का बरं आहे, असं 1 डायमेन्शनल एरे का नाही चालत. ठीक आहे. सो झालं आपला दोन्ही डेटा काय झाला एक्स आणि वाय. हे काय दीज आर नोन ॲज फीचर्स. ओके. वरती मी लिहिलंय इनपुट म्हणून. दीज आर नोन ॲज टार्गेट, जे आपण ऍक्च्युली प्रेडिक्ट करायचे आपल्याला नंतर ट्रेनिंग झाल्यानंतर. सो दीज आर द टू थिंग्स. ओके. आता आपल्याला काय वी हॅव टू ट्रेन दिस अँड वी हॅव टू स्प्लिट डेटा इन द फॉर्म ऑफ ट्रेन डेटा आणि टेस्ट डेटा. ते याचा फॉर्मॅट तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. ओके. what I'm going to do, I'm going to copy that format from here. So इथे space here, रॅन्डमची व्हॅल्यू काही पण देऊ शकतो. सो इथे 1 प्रोव्हाइड करतोय. हिअर ॲज युज्युअल वी आर गोइंग टू प्रोव्हाइड दिस 20%. ठीक आहे. सो आपलं ट्रेनिंग पण इथे झालंय. सॉरी, स्प्लिटिंग पण झालंय. टेस्टिंग आणि ट्रेनिंगचा डेटा सेपरेट पण केला. आता आपल्याला काय करायचंय, वी हॅव टू ट्रेन दॅट मॉडेल. वी हॅव टू ट्रेन दिस मॉडेल. सो मॉडेल वी आर स्टील युझिंग द लिनियर रिग्रेशन. ओके. आपण नंतर लॉजिस्टिक रिग्रेशनचे पण प्रोजेक्ट बघूया. येस. घरी जाऊन नाही का दुसरी गोष्ट एक सर्च करायची काय मी याच्यामध्ये मेन्शन करून ठेवतो तो क्वेश्चन. रिग्रेशन वर्सेस क्लासिफिकेशन, दोघांमध्ये फरक काय. रिग्रेशन आणि क्लासिफिकेशन मध्ये फरक काय हा शोधून आणायचा नेक्स्ट सेशन मध्ये. सो मॉडेल. ओके. रिग्रेशन. सो हिअर मॉडेल डॉट फिट. सो ट्रेनिंगचा डेटा एक्स म्हणजे एक्स म्हणजे काय, फीचरचा ट्रेनिंगचा डेटा. वाय म्हणजे काय, फीचरचा सॉरी टार्गेटचा ट्रेनिंग डेटा. एक्स म्हणजे काय फीचर, वाय म्हणजे काय तुमचं टार्गेट. ओके. सो दिस पार्ट इज डन. आता आपण याच्यामध्ये जनरली काय, जर एक्सटर्नलने सांगितलं तर तुम्ही 2 गोष्टी फाइंड आउट करू शकता याच्यात, जे आपण कॅल्क्युलेशनच्या वेळेस बघितलेलं आहे. दॅट इज युअर मॉडेल डॉट कोइफिशियंट. मॉडेल ते नाही का आपण फॉर्म्युला बघितला तो y इज इक्वल टू mx प्लस बी. ओके. सो त्याच्यातला हा बी पार्ट आहे. ओके. सो 1 इज बी अँड 1 इज युअर एम. ओके. घरी चेक करायचं कोणता कोणता आहे. मॉडेल डॉट इंटरसेप्ट. इंटरसेप्ट आणि कोइफिशियंट हे आपण ऍक्च्युअल पूर्ण कॅल्क्युलेशन बघितलं याचं. ठीक आहे. ओके. सो आता हे फॉर्मॅलिटीचा पार्ट झाला, तो प्रेडिक्शन करायचे आपल्याला. सो मी काय करतोय, सिम्पली आपण 2 गोष्टी करू शकतो. मॅन्युअली डेटा टाकू शकतो त्याच्यामध्ये, किंवा
ज्या आपल्या एक्सच्या टेस्ट व्हॅल्यूज आहेत त्या आपण पास करू शकतो. सो आपण काय करणार आहे आता या केसमध्ये, सिम्पली आपण एक्सचा जो टेस्ट डेटा आहे तोच पास करूया. सो वाय अंडरस्कोर प्रेडिक्टेड इज इक्वल टू, प्रेडिक्शन काढायचे आपल्याला, त्यासाठी काय मेथड, मॉडेल डॉट प्रेडिक्शन प्रेडिक्ट. ठीक आहे, एक्स अंडरस्कोर टेस्टिंगचा पार्ट. ठीक आहे, लेट्स प्रिंट दिस प्रेडिक्टेड डेटा, वाय प्रेडिक्टेड, दिस इज अ आउटपुट. ठीक आहे, आता हा पार्ट ठीक आहे, अप टू दिस इट इज ओके. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, पुढे स्कोर वगैरे टाकू शकता प्रेडिक्शन्स मध्ये. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज यू हॅव टू जस्ट प्लॉट दिस ग्राफ. ओके, मग प्लॉटिंग साठी काय ऑप्शन. ओके, जस्ट अ सेकंड. ओके, सॉरी फॉर द इंटरप्शन. ओके, सो आता काय करायचं आपल्याला, आपल्याला प्लॉटिंग करायची. इथे तुम्ही अजून एक काय करू शकता, सिम्पली यू कॅन यूज अ डॉट स्कोर मेथड ऑल्सो. ठीक आहे, आता यू टू डू द प्लॉटिंग. आता प्लॉटिंग मध्ये काय करायचं आहे, सो वी आर गोइंग टू सिम्पली यूज अ स्कॅटर प्लॉट. पीएलटी डॉट स्कॅटर, याच्यामध्ये आता कॉलम्स काय काय घ्यायचे आपल्याला. सो वी कॅन टेक स्टडी आवर घेऊया. स्टडी आवरचा इफेक्ट कशावर बघायचा आपल्याला, फायनल स्कोर, की किती स्टडी केलं फायनल स्कोर कसा येतो ते बघूया आपण. सो लेट्स चेक. सो डीएफ, कॉपी दिस. एक काय तुमचा स्टडी आवर, अँड अनदर विल बी फायनल स्कोर. ओके, सो पहिली काय तुमचं स्टडी आवर्स वर्सेस वाय एक्सिस वी आर हॅव्हिंग फायनल स्कोर. ठीक आहे, मग कलर प्रोव्हाइड करून टाकूया. ब्लू कलर. ओके, लेबल इज फायनल मार्क्स. ठीक, सो हा एक प्लॉट आपण करू शकतो. दुसरं काय करायचं आपल्याला, वी आर गोइंग टू डू दॅट, प्रेडिक्शनची लाईन येते ती करूया, बट ते लेटर ऑन आपण ऍड करूया. आता आपला स्कॅटर प्लॉट झाला आहे. सो जस्ट फॉर्मॅलिटी जे आहे बाकीच्या मेकअपचा पार्ट, दॅट वी आर गोइंग टू डू. एक्स लेबल, त्यानंतर तुमचं पीएलटी डॉट वाय लेबल. ओके, सो एक्स लेबल काय राहणार आहे आपला, सो स्टडी आवर्स. ओके, सो स्टडी आवर्स, वाय लेबल इज फायनल मार्क्स. ओके, सो या दोन गोष्टी आहे आपल्याकडे.
आणि वरती आपण लेबल दिले ते लेबल अप्लाय व्हायसाठी आपल्याला काय करावं लागेल ते पीएलटी डॉट लेजंड. सो एवढा पार्ट झाला आपला. अँड लास्ट इज पीएलटी डॉट शो. ओके, आता युजर इनपुट आउटपुट बाकी आहे. ठीक आहे, ते आपण लेटर ऑन करूया. सो लेट्स रन दिस. लेट्स सी वेदर वी गेट एनी एरर. ओके, जस्ट अ सेकंड, आय विल शेअर द ग्राफ. आता बघा, हा मी डेटा जो आहे तो चॅट जीपीटी कडून डेटा सेट घेतलेला आहे. त्यामुळे त्या डेटा सेटमध्ये काय टाकलं चॅट जीपीटीने? ऑलमोस्ट सिम्पल लिनियर व्हॅल्यूज टाकलेले आहे. ठीक आहे, म्हणजे तुमचा ग्राफ एकदम परफेक्ट लिनियर येतो. ठीक आहे. सो हा काय आपले स्कॅटर प्लॉट्स आहे की किती मार्क्स किती आवर्सच्या स्टडी नंतर पडू शकता. जसं इफ यू आर स्टडिंग फॉर सिंगल आवर, व्हॉट यू आर गोइंग टू गेट, or 2 hours, you are going to get below 50 marks. ओके. आता हे काय दिवसाचं नाहीये, हे वीक मध्ये एका आठवड्यात किती तास स्टडी केल्यावर किती मार्क्स मिळणार. जर तुम्ही अराउंड 4 तास स्टडी करताय, यू आर गोइंग टू गेट 55 मार्क्स अराउंड. ओके. जर तुम्ही 6 तास स्टडी करताय तर यू आर गोइंग टू गेट 65 मार्क्स. काय आठवड्यातून 6 तास. आणि जर तुम्ही अराउंड 10 आवर्स करताय आठवड्याचे, म्हणजे डेली ऑन अन एव्हरेज 1.5 तास फक्त रोज अभ्यास करताय, तर गोइंग टू गेट इझिली 85 मार्क्स. ओके, प्रॅक्टिकली खरी गोष्ट आहे ती. तर तुम्ही 1.5-2 तास जर एक कोडिंगला देताय रोज, यू कॅन गेट परफेक्ट विदिन अ मंथ. ठीक आहे. सो दिस इज अवर ग्राफ. आता याच्यात काय मिसिंग आहे आपल्याला, जी इथे लाईन लागत असते रेड कलरची, आपण लाईन ड्रॉ करतो इथे. येस, ही लाईन आपल्याला आता पाहिजे आहे, ही लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. ठीक आहे. सो वी आर गोइंग टू गो फॉर दॅट. सो लेट्स जम्प बॅक टू द कोड. कोड स्टॉप करून घेऊया. सो आपल्याला ती लाईन ड्रॉ करायची आहे. फॉर दॅट लाईन सिम्पली आपण यालाच कॉपी करूया. त्याच्यामध्ये खूप काही फरक नसतो. ती लाईन काय आहे, तुमच्या याच्यातल्या प्रेडिक्शनच असतात. ठीक आहे. आणि इथे आपण स्कॅटर नाही घेणार आहे, लाईन पाहिजे. सिम्पली वी आर गोइंग टू यूज द प्लॉट. आता एक्स एक्सिसवर ऍज इट इज आपले स्टडी आवर्सच राहणार आहे. फक्त आणि फक्त चेंज कुठे होणार आहे, या पॉइंटला. इथे काय येतं, आपण मॉडेलला ट्रेन केलंय. ड्रॉ कशाच्या बेसिसवर करायचं आपल्याला? मॉडेलच्या बेसिसवर. मॉडेल डॉट प्रेडिक्ट. ओके, प्रेडिक्ट काय करायचे आहे? जेवढ्या आपण एक्स एक्सिसच्या व्हॅल्यू म्हणजे फीचरच्या व्हॅल्यू आपल्याकडे आहेत त्या. इथे लाईनचा ना कलर काय घेणार आहे आपण? वी आर गोइंग टू मेक इट रेड. थोडस छान दिसायला पाहिजे. आपण विड्थ पण घेऊया, जेणेकरून थोडस थिक लाईन दिसायला पाहिजे. लाईन थिंक विड्थ दे. सो विड्थ, लाईन विड्थ इज इक्वल टू 4 घेऊया चला. आणि सो हियर रिग्रेशन नाव देतोय मी फक्त. रिग्रेशन. ठीक आहे, एवढंच मोर दॅन इनफ आहे. लेट्स रन दिस अगेन. ओके, सो आपली लिनियर रिग्रेशनची पण प्रिडिक्टेड लाईन आलेली आहे आणि आपले फायनल मार्क्स पण आले. ठीक आहे. सो इट इज क्वाईट इझी. आता इथपर्यंतचा पार्ट आपण नेहमी करत असतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अजून काय पाहिजे आहे? सो जस्ट अ सेकंड. ठीक आहे. सो लेट स्टॉप द कोड. आता आपल्याला अजून काय करायचं याच्यामध्ये? सिम्पली आपल्याला युजर कडून इनपुट घ्यायचं आहे आता परत. येस, आपला जो मेन पार्ट आहे कोणत्याही प्रोजेक्टमध्ये, मेन इम्पॉर्टंट पार्ट काय आहे? युजर आय ओ. येस, युजर इनपुट आउटपुट. ओके. आणि याच्यामध्ये काय करायचं आता आपल्याला? काय काय घेणार आहे? 3 गोष्टी आपल्याला घ्यायच्या. आपल्याकडे किती फीचर्स आहे? 3 फीचर्स आहेत. दॅट इज स्टडी आवर्स, अटेंडन्स आणि प्रिव्हियस स्कोर. मी याला इथूनच कॉपी करून घेतोय. येस, टू अवॉइड टायपिंग एफर्ट्स. ओके. आता आपण काय करणार आहे? 3 व्हेरिएबल घ्यावं लागतील आपल्याला. पहिले तर मी यांना प्रिंट करून ठेवतो, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की कोणता व्हेरिएबल कशासाठी. सो स्टडी आवर्स घेणार आहे आपण.
आता आपल्याला काय करायचं, जो पण डेटा आपण याला देणार आहे दॅट शुड बी इन द फॉर्म ऑफ डेटा फ्रेम. सो पहिले आपण सगळा डेटा घेऊया. पहिले काय करणार आहे आपण, इनपुट. तर पहिले लिहून घेऊया आपण अटेंडन्स. बघा इथे ते स्मॉल लेटर्स मध्येच लिहितोय, कारण की आपण की म्हणून नाही यूज करणार आहे हे. हे आपलं फक्त त्याला शॉर्ट मध्ये लिहिलं तरी चालेल, फक्त आपण सिंपल व्हेरिएबल्स बनवतोय. प्रिव्हियस स्कोर. ठीक आहे. आता आपल्याला काय लागेल, तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आपण फ्लोट मध्ये घेऊ शकतो, किंवा फ्लोटची मला कुठेच गरज नाही वाटत आहे. सो लेट्स टेक इट इन द फॉर्म ऑफ इंटीजर. आणि काय इनपुट, काय म्हणणार आहे आपण, इनपुट. ठीक आहे. सो इनपुट मध्ये आता इथे आपल्याला मेसेजेस पुट करणं आहे. ओके. आता याच्यामध्ये तरी सुद्धा कॉमन काय राहणार आहे, आपला एक शब्द दॅट इज एंटर. एंटर. पहिले काय, स्टडी आवर्स, अटेंडन्स, and here enter previous. ठीक, प्रिव्हियस स्कोर. थोडस स्पेसिंग देऊन टाकायचं इनपुट घेताना, इट लुक्स गुड. आता हे ज्या गोष्टी प्रिंट होता येते त्याला मी काय करतोय, कमेंट करून घेतो वरती. आपल्याला डेटा फ्रेम प्रिंट करायची गरज नाहीये, आणि याला पण मी थोड्यासाठी कमेंट करून ठेवतो. ठीक आहे. सो एवढा पार्ट झालाय आपला रेडी. आता आपल्याला काय करायचं, हा डेटा कोणाला पास करायचा आहे, या प्रेडिक्ट मॉडेलला. ठीक आहे. पण आपल्याकडे व्हॅल्यूज किती आहे, 3 व्हॅल्यूज मध्ये वरच्या व्हॅल्यू प्रॉपर पुट करायच्या आहे. मग त्या कशा करायच्या, सिम्पल. सो न्यू, स्टुडंटच म्हणतो मी डायरेक्ट. स्टुडंट डेटाच्या ऐवजी स्टुडंट टाकून देतो. न्यू स्टुडंट डेटा इज पीडी डॉट डेटा फ्रेम. डेटा फ्रेम मध्ये आपण जनरली काय पुट करतो, डिक्शनरी. ओके. आता या तिन्ही काय आहेत, दीज आर द कीज. सो फर्स्ट की इज आवर स्टडी अवर्स. ठीक आहे. सो याची व्हॅल्यू कशामध्ये, स्टडी आवर नावाच्या व्हेरिएबल मध्ये. आफ्टर दॅट वी आर हॅव्हिंग अटेंडन्स. याचा काय, अटेंडन्स नावाचा व्हेरिएबल आहे अगेन. जस्ट अ सेकंड, लेट मी. ओके, थोड्या वेळासाठी स्क्रीन छोटी दिसेल तुम्हाला. ठीक आहे, पॉवर कट असल्यामुळे. ओके. सो पहिला काय आपलं, अटेंडन्स, सॉरी, स्टडी आवर. सेकंड इज अटेंडन्स, and third one is our previous core variable. इथे लक्षात ठेवा, या छोट्या छोट्या गोष्टी समजल्या पाहिजे. आपण काय करतो, याच्यात युजर कडून व्हॅल्यू घेतोय, मग हे काय कॉलमची नावं आहेत. ओके. त्याच्यामध्ये आपण हे डेटा पुट करतोय. सो हे समजलं पाहिजे तुम्हाला आता. ठीक आहे. येस. खूप अवघड नाहीये, जर समजलं तर काहीच अवघड नाहीये. ठीक आहे. सो आता आपण न्यू डेटा प्रोव्हाइड केलेला. आता आपल्याला काय कॉल करायचं आहे, सिम्पली प्रेडिक्ट
मेथड कॉल करायची ऑन दिस डेटा. सो प्रेडिक्ट. आता आपल्याकडे काय डेटा कशाच्या फॉर्म मध्ये, न्यू स्टुडंट या व्हेरिएबल मध्ये. सो इथे काय करणार आहे मी, सिम्पली प्रेडिक्ट काय म्हणेल मी, न्यू स्टुडंट. जास्त एफर्ट्स घ्यायची काहीच गरज नाही याच्यामध्ये. सो इथे मी एखादा व्हेरिएबल देऊन टाकूया आपण, रिझल्ट इज इक्वल टू दिस. रिझल्ट इज इक्वल टू मॉडेल डॉट प्रेडिक्ट न्यू स्टुडंट डेटा. ओके. आणि या रिझल्टला प्रेडिक्ट करूया, सॉरी प्रिंट करूया. सो आता याच्यात काय प्रेडिक्ट करतोय आपण, करतो की एक्झाम स्कोर काय असू शकतो. येस. तुम्ही तुमच्या येणाऱ्या एक्झामचे रिझल्ट याच्यात चेक करू शकता, तसं ट्राय करू शकता. सो लेट्स यूज एफसिंग फॉर्मॅट. एस्टिमेटेड फायनल इयर रिझल्ट मार्क. आणि काय येणार इथे तुमचा प्रेडिक्टेड स्कोर, दॅट इज युअर रिझल्ट. ठीक आहे. लेट्स रन. इथे एस्टिमेटेड. ओके. तुम्हाला वाटलं याच्यासमोर पर्सेंटेज द्यायचंय, यू कॅन डू दॅट टू. पहिले रन करून बघूया काय येतं ऍक्च्युली इथे व्हॅल्यू, अँड देन वी आर गोइंग टू सी व्हॉट वी नीड टू चेंज. ओके. आता ग्राफ आला. ग्राफ क्लोज केल्यानंतर इट इज गोइंग टू एंटर, आस्क मी टू एंटर द मार्क्स. सो आपण इथूनच काहीतरी टाकूया. सो स्टडी आवर्स 5 आवर्स देऊया. अटेंडन्स कमी करून टाकूया आपण. सो 5 आवर्स स्टडी करून 40% अटेंडन्स ठेवूया आपण. आणि प्रिव्हियस स्कोर आपण थोडा चांगला देऊया, 70%. सो एस्टिमेटेड मार्क्स आर 74. आता इथे प्रॉब्लेम काय आहे की दोन छोटे प्रॉब्लेम आहे. बघा, पहिला काय आहे की आपल्याला डेसिमल पॉईंट नंतर एवढे नंबर नको, आपल्याला छोट्या व्हॅल्यूज पाहिजे. म्हणजे 74.42 इज मच मोर. ओके, इनफ. आणि हे स्क्वेअर ब्रॅकेट नकोय. तर स्क्वेअर ब्रॅकेट का बरं येतोय ऍक्च्युली, कारण की ही पास होताना ऍज अ लिस्ट पास होतो डेटा, एका ऍरे मध्ये. पांडाज वगैरे म्हटलं म्हणजे ऍरे कन्सिडर करायचं. सो इथे मी काय म्हणणार आहे, स्टुडंट याच्यातली कितवी व्हॅल्यू, कितवी इंडेक्स. आता एकच याच्यामध्ये एकच व्हॅल्यू आहे, म्हणून मी इथे काय पुट करतोय, इंडेक्स 0. का, याच्यामध्ये एकच व्हॅल्यू आहे, लिस्ट ऍक्सेस केली आणि इंडेक्स 0 टाकले. ओके. लेट्स रन दिस अगेन. स्क्वेअर ब्रॅकेट रिमूव्ह झाला पाहिजे आपला. घरी टेस्ट करताना ग्राफ क्लोज केल्यानंतरच तुम्हाला इनपुट टाकायला इथे खाली प्रॉम्प्ट येईल. ठीक आहे. स्टडी अवर्स अगेन वी आर गोइंग टू पुट 5, 60% अटेंडन्स, 75% मार्क्स. बघा आता मार्क्स इम्प्रूव्ह झाले विथ इम्प्रूव्हमेंट इन अटेंडन्स. ठीक आहे. आता 79%. बघा आता स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर आलाय सगळं. आता इथे आपल्याला काय करता येतं, दोन गोष्टी करता येतील इथे. सिम्पली व्हॉट वी कॅन डू, वी कॅन यूज वन मेथड. चं नाव काय, आपण फ्लोटिंगच्या वेळेस शिकलोय, राऊंड रिझल्ट. ओके. किती प्लेसेस दिसल्या पाहिजे, तर 2 प्लेसेस दिसल्या पाहिजे. लेट्स रन दिस अगेन. लेट्स चेक वेदर इट वर्क्स. स्टडी अवर्स 5, परत 60 टाकतोय इथे मी, आणि अगेन मार्क्स 75 टाकून होतो. अगेन 79.23. ओके. याच्या जागी तुम्ही इथे 2F पण यूज करू शकता. प्रेडिक्ट रिझल्ट डॉट 2F असं पण यूज करू शकता, पण आपण राऊंड मेथड ऑलरेडी बघितली आहे. सो वी आर युझिंग द राऊंड मेथड. ओके. होप सो सगळ्यांना कोड समजलेला आहे. ठीक आहे. आता मी काय करतो, तुम्हाला एक डेटा सेट शेअर करतो. ओके. एक तुम्हाला डेटा सेट शेअर करतो, आणि त्या डेटा सेटच्या बेसिसवर यू हॅव टू डू द कोडिंग. येस, जस्ट अ सेकंड, आय विल शेअर वन डेटा सेट विथ यू, आणि त्याच्या बेसिसवर तुम्हाला पूर्ण कोड करायचा आहे. आता हा कोड लिहायची काही खूप गरज नाहीये, ऑलरेडी तुम्हाला याच्यातले सगळेच फंक्शन्स माहिती आहे. आणि हा लास्टचा पार्ट तर तुम्ही आता बघितलेला आहे ऑलरेडी. ठीक आहे. तर जस्ट अ सेकंड, आय विल शेअर द डेटा सेट विथ यू.
ओके बघा, आता ही कार डेटा डॉट सीएसव्ही म्हणून आहे. ओके, याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे? कारचे तीन फॅक्टर्स दिलेले आहे. एक आहे तुमचं मायलेज, की किती पेट्रोल वगैरे किती घेणार आहे. ओके, येस. त्याच्यानंतर एज. ओके सॉरी, इथे मायलेज म्हणजे काय दिलं त्यांनी, किती यूज झालेली कार आहे ती. ठीक आहे. इथे दिलेलं आहे किती जुनी कार आहे. त्यानंतर इथे काय, तुमचं सीसी. सीसी म्हणजे काय, इंजिनची पॉवर असते. जेवढं जास्त सीसी तेवढं पॉवरफुल इंजिन, आणि हे त्यांच्या प्राइजेस आहे. जसं आता आपल्या या कोडमध्ये आपण काय केलेलं होतं, आपल्याकडे काय तीन गोष्टी होत्या: स्टडी आवर, फायनल स्कोर, आणि सॉरी, आपल्याकडे काय होतं, स्टडी आवर, अटेंडन्स आणि प्रिव्हियस स्कोर. या केसमध्ये आपल्याकडे काय आता, मायलेज, एज आणि सीसी. ठीक आहे. त्याच्या बेसिसवर आपण इथे काय प्रोडक्ट प्रिडिक्ट केलं होतं, फायनल स्कोअर प्रिडिक्ट केला होता. येस, फायनल मार्क्स प्रेडिक्ट केले. तर इथे या केसमध्ये आपल्याला प्राइस प्रेडिक्ट करायची कारची. मी तुमच्या ग्रुपवर हा डेटा सेट टाकलेला आहे. तुम्हाला काय करायचंय, हा सेम टू सेम कोड आहे, काही जास्त चेंज नाही. फक्त इथे चेंज येईल थोडंफार. ते पण फक्त काय, तुमची नावं चेंज होतील इथे. सो सगळ्यांनी काय करायचंय, ऑलरेडी ग्रुपवर डेटा सेट टाकलेला आहे. ओके, आता किती वाजले, 5:13 झाले. ओके, सो 15 मिनिटं आय थिंक मोर दॅन सफिशियंट आहे. सो 5:30 विल स्टार्ट अगेन. सगळ्यांना कोड समजला आहे, काय करायचं, टास्क समजला आहे का? येस और नो, रिप्लाय द्या काहीतरी. यस, समजला आहे का? यस, अदिती, किरण, कोमल, मयूर. कोड टास्क समजलाय का, काय दिलाय? यस, नील. काय टास्क दिलाय, समजला आहे का? ओके, सगळ्यांनी झोपून घेतलंय का? ओके, ठीक आहे. सो 5:30 आपण सगळे, अगेन ज्यांचा कोड झाला. ओके, आता याच्यात चॅट जीपीटी यूज करायसारखं खरंच काहीच नाहीये. सो ज्यांचा कोड झाला त्यांनी काय करायचं, इथे ग्रुपच्या चॅटमध्ये टाकून द्यायचं लगेच कोड. ठीक आहे. सो 5:30 पर्यंत आहे तुमच्याकडे.
ओके, एक झालंय का कोणाचं? यस, एनिवन, कोणाचं झालंय का? येस. थोडा पाठ जरी झाला असेल तर त्यांनी मेसेज बॉक्समध्ये टाकून द्या. ठीक आहे. फायनल सिग्नेचरच्या वेळेस तुम्हाला याचा बेनिफिट होईल. जर तुम्ही तुमचे ITR रिपोर्टवर इन्स्टिट्यूटचं स्टॅम्प आणि साईन घेणार, तेव्हा याचे तुम्हाला मार्क्स मिळतील वेगळे. ठीक आहे. ओके. एक अजून एक सिंपल क्वेश्चन. सपोज मला याच्यातनं सांगायचं आहे की पास आणि फेल हे पण सांगायचं आहे की मुलगा पास होईल, जो पण स्टुडंट आहे तो पास होईल की फेल होईल ते पण सांगायचं आहे. तर आपल्या केसमध्ये आता आपले जे पण पासिंग मार्क्स असतात MSBTचे, ते किती असतात? आय थिंक 40 मार्क्स असतात पासिंगला. येस. तुमचे जे मार्क्स आहे 40 मार्क्स असतात पासिंगला. ठीक आहे. सो कोणी टाकलाय? कोमलने टाकलाय कोड. ओके कोमल. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त नंतर तुम्ही जे पण स्टुडंट कडून, सॉरी, युजर कडून डेटा घेणार आहे तो पार्ट पण लेटर ऑन ऍड करा. ठीक आहे. ओके, आता मला इथे काय करायचं? सपोज या जुन्या क्वेश्चन मध्ये सपोज मला इथे काय करायचंय, युजरला हे पण दाखवायचं आहे की जो स्टुडंट आहे तो पास होईल की नाही, हे पण दाखवायचं आहे मला. ओके, फक्त मेसेज दाखवायचा आहे, पास ऑर फेल. आता इथे काय दाखवतोय? आपण दाखवतोय या केसमध्ये स्कोअर शो करतोय ना. त्याच्या खालीच आपल्याला काय दाखवायचंय? पास होणार आहे की फेल होणार आहे. आता माझे पासिंग मार्क्स किती असतात? 40. काय करता येईल या केसमध्ये? येस, या केसमध्ये मला पास आणि फेल दाखवायचं आहे. काय करता येईल? काय ऑप्शन आहे? यस, बोला. काय ऑप्शन आहे आता मला इथे? पास किंवा फेल दाखवायचं. 40 आपले पासिंग मार्क्स असतात. येस. काय करता येईल? ठीक. इथे आपण काय करू शकतो? सिम्पली एक लूप टाकायचा फक्त. इफ काय, जो पण आपला फायनल रिझल्ट आहे तो काय, त्याचे जे मार्क्स आहे इफ दे आर ग्रेटर दॅन इक्वल टू 40 असतील, प्रिंट काय, सिंपल पास. ओके, त्याला आपण इमोजी पण देऊन टाकूया थोडासा. ओके. सो इथे हॅप्पी साठी एक इमोजी दाखवून देऊ आपण. आणि जर फेल असेल तर एल्स. ओके, आता सॅड साठी काय दाखवा? यालाच कॉपी करूया आपण. हम्म, काय सिम्बॉल वापरावा? ठीक आहे, आपण काम करू. इथे टी लिहून देऊया, कळताना दिसेल मग. ठीक आहे. सो इथे काय सिंपल लॉजिक, जर 40च्या वर मार्क्स असतील, इन दॅट केस इट इज पास, अदरवाइज इट इज फेल. ओके, एक्सक्लामेशन मार्क देऊन येते. ओके, नाही रडताना इमोजी दिसेल त्या जागी. ओके. ठीक आहे. सो लेट्स रन दिस. ओके. सो आय गोइंग टू क्लोज द ग्राफ. ओके, ग्राफ नंतर इथे स्टडी आवर्स दोन लिहूया आपण. अटेंडन्स लिहूया आपण 40%. प्रिव्हियस स्कोर 40 मार्क्स. ओके, रिझल्ट काय? 45, स्टील पास, गुड. परत रन करूया आपण. आता फेलचं काहीतरी बघूया. सो लेट्स क्लोज द ग्राफ. इथे काय करणार आहे आपण? स्टडी आवर, 1 आवर स्टडी.
अटेंडन्स 20%, प्रिव्हियस स्कोर इज 20. सो फेल. त्याला इथे फेलचा इमोजी. सो इथे छोट्या मोठ्या तुम्ही गोष्टी टाकू शकता. आता हे कधी कामा येऊ शकतं तुम्हाला, जेव्हा तुम्ही टिक एंटर ह्यासोबत इंटरफेस करणार आहे. ओके, ज्यांचे पण असे प्रोजेक्ट आहेत डेटा ग्रॅप करून प्रेडिक्शन्सचे, जसं हाऊस प्रेडिक्शनचा आहे कोणाचा तरी तुमच्यामध्ये. सो मग त्या केसमध्ये यू आर गोइंग टू प्रोव्हाइड द फ्रंट एंड ऑफ टिक एंटर. ठीक आहे, आता आपला दुसरा पार्ट, दिस कार्स डेटा सेट. सो याचा कोड करूया आपण आता. लेट्स क्रिएट न्यू प्रोजेक्ट. कार्स डॉट पाय देऊन टाकूया आपण. इथून तर मी एवढा पार्ट कॉपी करून घेतो. ॲज वेल आय एम गोइंग टू कॉपी दिस वन. ठीक. ठीक आहे, मोर दॅन सफिशियंट आहे. सो इथे रीड सीएसवी केलं आपण. फक्त इथे चेंज काय होणार आहे, इथे कार डेटा येईल आपलं. कार डेटा डॉट सीएसवी. ओके. सो आता ह्याच्यामध्ये काय करायचंय, परत वी हॅव टू रीड द फाईल. ज्याच्यामध्ये काही खूप जास्त आपल्याला काय म्हणतात रॉकेट सायन्स नाहीये. सो वी हॅव रेड द फाईल ऑलरेडी. त्यानंतर काय करायचं आपल्याला, आता प्रिंट करून बघूया आपण. ओके, प्रिंट डीएफ. खूप मोठा डेटा सेट नाही आहे आपला, त्यामुळे आपण इझिली याला रन करून पूर्णचा पूर्ण डेटा सेट आपण प्रिंट करून बघूया. सो येस, सो वी आर हॅव्हिंग दिस मायलेज आणि तुमचं काय इथे एज, सीसी अँड प्राइस. ठीक आहे. ओके, डन. एक्सटर्नल समोर या गोष्टी, जर तुम्ही लॅपटॉप असेल तर या गोष्टी या फॉर्म मध्येच करून दाखवायच्या. असं कुठंच नाही पाहिजे की तुम्ही रट्टा मारून पाठ केलंय सगळा प्रोजेक्ट. काहीच गरज नाहीये. सगळं तिथल्या तिथे रॅन्डमली करून दाखवायचं एक्सटर्नलला. ठीक आहे. सो लेट्स मेक अवर ऍक्ट इज इक्वल टू, आता टार्गेट मध्ये काय काय आपल्याकडे. सो अगेन लेट्स कॉपी दिस थिंग्स. इथे काय करायचं, सिंपल पेस्ट. पहिली गोष्ट काय आपल्याकडे टार्गेटमध्ये मायलेज आणि जस्ट सेकंड याला आपण कट करून घेऊया. ठीक. सो डेटा फ्रेम डीएफ टू डायमेन्शनल अरे मायलेज एज सीसी. ठीक आहे. त्यानंतर युअर वाय इज इक्वल टू डेटा फ्रेम. इथे काय येणार आहे, सिंपल और प्राइस. ओके, दोन्ही पार्ट झाले. आफ्टर दिस अगेन वी आर गोइंग टू नीड दिस ट्रेन टेस्ट स्प्लिट. सो क्लिक ऑन दिस. एक्झाम मध्ये नाही आठवलं तुम्हाला फॉर्मॅट, सर हेल्प कॉल करायची. ओके, तिथल्या हेल्प रन करून बघायचं. ओके, लक्षात ठेवा कोडिंग मध्ये कोणतीच गोष्ट परफेक्ट पाठ करायची गरज नाहीये. ओके, कारण की दरवेळेस तुमचा प्रोजेक्ट मध्ये तीच फाईल यूज होणार आहे असं नाहीये. पण तुम्हाला बेसिक्स क्लिअर असले पाहिजे होतं. ठीक आहे. की जर मला ट्रेन टेस्ट स्प्लिट याचा फॉर्मॅट नाही आठवत आहे, कसा घ्यायचा तो फॉर्मॅट. ओके, तर इथे हेल्प प्रिंट करायचं, ट्रेन टेस्ट स्प्लिट टाकायचं, लगेच तुम्ही घेऊ शकता. कुठे ते मॉडेल सिलेक्शन मध्ये. ह्या छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या होत्या, कुठून कुठे काय घ्यायचंय. सो ते 1, इथे 20, एक्स वाय इज ॲज इट इज. ठीक आहे. ओके, आता मला काय करायचंय, सिम्पली व्हॉट आय एम गोइंग टू डू. सो लेट्स ट्रेन द मॉडेल. सो मॉडेल डॉ इज इक्वल टू काय, सिंपल लिनियर रिग्रेशन. ओके, त्याच्यानंतर इथे काय करणार आहे आपण, मॉडेल ट्रेन करणार आहे. सो मॉडेल डॉट फिट, ते काय देणार आहे, एक्स चा ट्रेनिंग डेटा, वाय चा ट्रेनिंग डेटा. डन. ओके, प्रेडिक्शन्स घेऊया आपण. वाय प्रेडिक्टेड. वायच कावर घेतो, कारण की आपण टार्गेट मध्ये वाय असतो. आणि आपण प्रेडिक्शन कोणाबद्दल घेत असतो, नेहमी टार्गेट बद्दल. ठीक आहे. सो मॉडेल डॉट प्रेडिक्ट. ओके, इथे काय देणार आहे आपण, येस. सो इथे एक्सचा टेस्ट डेटा देणार.
तुम्ही ट्रेन डेटा दिला तरी चालतो. पण ट्रेन डेटा दिला तर ऑलरेडी ट्रेनचा डेटा माहिती असतो मॉडेलला. त्याच्यात अॅक्युरेसी खूप आहे येईल आणि ऍक्च्युअल खरी टेस्टिंग होणार नाही त्याची. टेस्टचाच डेटा जर दिला तुम्ही, सॉरी ट्रेनचाच डेटा दिला, ऑलरेडी ट्रेनिंगचा डेटा आपण याला इथे दिलेला आहे शिकतानाच, तोच इथे दिला तर ते चिटिंग केल्यासारखं होईल. ऍक्च्युअल आपल्याला रिझल्ट नाही मिळतील. खूप छान अॅक्युरेसी दिसेल आपल्याला दिसताना, पण मग जेव्हा आपण फ्युचरमध्ये युजरकडून डेटा घेणार आहे तेव्हा त्याची अॅक्युरेसी इज गोइंग टू रिड्यूस. ठीक आहे. सो आय प्रेडिक्टेड. सो याला आपण प्रिंट करून बघूया आपण ही जी पण प्रेडिक्टेड व्हॅल्यू आहे. सो आय प्रेडिक्टेड. येस. सो दोन व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. आता डेटा छोटा आहे म्हणून ट्रेनिंगला दोनच डेटा सेट गेलेले. ऍक्च्युअल वाय काय ते बघूया आपण. राईट. वाय टेस्ट. ओके, तर त्याने प्रेडिक्ट काय केलं होतं, 509834. ओके, जवळ 50. ओके, 50,09,000. ठीक आहे, इथे काय 55 लाख. ठीक आहे, बघा इथे ते काय नियर अबाउट 50 त्याने प्रेडिक्ट केलेला आहे. पुढे 9838 आहे. एकदम क्लोज कट टू कट त्याने व्हॅल्यू काढली खरं तर. त्यानंतर इथे काय 56 लॅक्स आहे. हे नाही, इथे काय 5 लाख. ओके, 5,61,000 आहे इथे. ठीक आहे. सो ती पण काय काढली त्याने, अराउंड 55 काढले. म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यू काय 55, अराउंड 56 त्याने काढली. तो खूप मायनर फरक आहे आणि खूप छान अॅक्युरेसी आहे याची. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय बाकी आता इथे व्हिज्युअलायझेशन बाकी आहे. तो आपण याच्यामध्ये पण काय टाकणार आहे, स्कॅटर प्लॉटच टाकणार आहे, जसं आपण आधीच्या कोडमध्ये टाकलाय. स्कॅटर डीएफ डेटा फ्रेम. सिम्पली आता काय करायचं आपल्याला, याच्यात काढावं लागेल आपल्याला मायलेज. ओके. एवढे कष्ट घेतल्यापेक्षा आपण काय करूया, कॉपी करूया इथूनच. मायलेज कॉमा नेक्स्ट इज आवर प्राइस. तो इथून प्राइस घेऊन टाकूया आपण. डीएफ प्राइस. ठीक आहे. ओके, एवढा पार्ट झाला. अगेन कलर कलर काही पण देऊ शकतो आपण. लेट्स टेक ग्रीन दिस टाइम. सो ग्रीन. त्याला ऍक्च्युअल प्राइस का बरं म्हणतोय आपण, कारण की आपल्या डेटा सेट मधल्या प्राइस घेतोय आपण. रिअल प्राइस नाव देतो नाही त्याला. प्राइस. ठीक. इथे काय आपली रिअल प्राइस दिसते आपल्याला. ठीक आहे. ओके. सो ठीक आहे. लेट्स पी एल टी डॉट एक्स लेबल. एक्स ला काय दिलं आपण, मायलेज. मायलेज. लेट्स गो टू वाय पी एल टी डॉट वाय प्लॉट. सॉरी, वाय लेबल. इथे काय प्रोव्हाइड करायचं आपल्याला, वी आर गोइंग टू प्रोव्हाइड प्राइस. प्राइस. ठीक आहे. ओके. टायटल देऊ शकतो आपण. लेट्स स्किप दॅट फॉर टाइमिंग. सो पी एल टी डॉट शो. डन. आता इथपर्यंत आपला फक्त इनपुट घेऊन जे पण डेटा आहे आपण रीड करायचा आहे. कॅल्क्युलेशन्स केले आणि जस्ट सिम्पल प्लॉट करतो आपण. प्रेडिक्शन सुद्धा आता प्लॉट करत नाहीये आपण.
सो हिअर इज द ग्राफ. क्लिअर, एकदम सिंपल ग्राफ आहे. मायलेज म्हणजे काय या केसमध्ये? मायलेज म्हणजे किती गाडी चाललेली आहे ऑलरेडी, किती किलोमीटर तिचा वापर झालाय. जेवढे किलोमीटर्स इन्क्रीज होणार आहे तुमची प्राइस काय होत चालली आहे? ड्रॉप होत चालली. हे काय? मायलेज आहे. ओके, हे काय? प्राइस आहे. जर एकदम कमी चालली आहे गाडी, म्हणजे 20,000 किलोमीटर पेक्षा कमी वापर झालेला आहे, आता ऑन एन एव्हरेज काय असतं? 20,000 ते 22,000 किलोमीटर एक लोकल जनरली एका वर्षात युटिलाइज होतं कार. ओके, जर तुम्ही सिंपल एक फॅमिली कार असेल तर 20,000 किलोमीटर इझिली एका वर्षात युटिलाइज होऊ शकते कार. सो जेवढे कारचा युसेज वाढला, वापरलेली जेवढी जास्त असेल तर तेवढी त्याची प्राइस काय होत चालली इथे? ड्रॉप होत चालली. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. आता आपल्याला काय करायचंय? अगेन व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू प्लॉट द प्रेडिक्टेड ग्राफ. जी लाईन आहे आपली प्रोडिक्शनची, लिनियर रिग्रेशनची, ती आपण प्लॉट करायची. आता सिंपल आहे. अगेन पीएलटी डॉट, काय करायचं आता इथे? सिम्पली वी आर गोइंग टू टेक द मायलेज. हेच कॉपी करूया आपण. तिथे काय असेल? फक्त सिंपल प्लॉट लाईन बनवायची आपल्याला. हे काय, याच्यावर मायलेज आहे. ओके, नो इश्यू. दुसरं इथे काय घ्यायचं आहे आपल्याला? सिम्पली इथे मॉडेलचं जे पण प्रेडिक्शन आहे, मॉडेल डॉट प्रेडिक्ट. बघा, आपला सगळ्या डेटा सेट सगळं चेंज करून पाहिलंय, पण आपला कोड काही चेंज होत नाही. कोड ऍज इट इज सगळं सेमच राहतं. इथे कलर इज रेड, नेहमी आपण रेड घेतो, तर एखादा हेक्स कोड घेऊया छानसा. जस्ट अ सेकंड. सो इथे एखादी छानसा कलर घेऊ आपण. ठीक आहे, याला घेऊया आपण. सो लेट्स कॉपी दिस. सो हिअर वी आर गोइंग टू पेस्ट द कलर. आणि इथे काय येईल आपल्या? रिग्रेशनची लाईन. रिग्रेशन. उद्या सगळ्यांनी नीट बघून यायचं क्लासिफिकेशन आणि रिग्रेशन मध्ये फरक काय आहे. ठीक आहे, सो रिग्रेशन. आणि इथे लेबल टाकलंय आपण, तर इथे लेजंड टाकून देऊया. पीएलटी डॉट लेजंड. ओके, लिहितानाच कोड रन करून बघायचा माइंड मध्ये कशासाठी काय लागतं. ठीक आहे, सो लेट्स स्टॉप ओल्डर कोड. रन दिस. ओके. ओके, मी इथे हॅश नाही लावला आहे. तर इथे हा. सो वी आर गोइंग टू पुट हॅश ओव्हर हिअर. लेट्स रन दिस अगेन. ओके. Just a second, I'll share the graph with you. ओके, इथे ग्राफ आहे, फक्त त्याच्या व्हॅल्यूज थोड्या मागे पुढे आहे. म्हणून काय आलंय, आता ज्या कारच्या व्हॅल्यूज आहेत ते थोड्याशा मागे पुढे आहेत. त्याने काय केलंय? झिगझॅग पॅटर्न मध्ये ड्रॉ केलंय. बट जी लाईन आहे ती प्रॉपर फॉलो करते. आता इथे काय करावं लागेल? प्रॅक्टिकली रेंज फंक्शन वगैरे यूज करून एक सिंगल लाईन आपण फॉर्म करू शकतो प्रॅक्टिकली. ओके. येस. आणि सेव्ह करायचं असेल तुम्ही, यू कॅन यूज दिस. ठीक आहे. सपोज मला डेस्कटॉपवर सेव्ह करायचं आहे, मी इथे काय लिहितोय? B4, बॅच 4 येतं. B4. ठीक आहे, सो लाईक दिस यू कॅन राईट. ओके ओके कोमल, यू कॅन लिव्ह, नो प्रॉब्लेम. ठीक, सो आपला ग्राफ आलेला आहे. तर इथे झिगझॅग पॅटर्न नसेल टाकायचं. इन दॅट केस व्हॉट वी कॅन डू, वी कॅन यूज सिम्पल रेंज फंक्शन. आणि जी पण रेंज आहे त्याच्यामध्ये आपण ड्रॉ करू शकतो विदाउट एनी इश्यू. लेट्स जम्प बॅक टू द कोड. ओके, आता आपला हा जो टेक्निकल पार्ट आहे फक्त डिस्प्ले वगैरेचा तो झालाय. आता आपल्याला काय करायचंय की, आता इश्यू काय आहे? आपल्याला परत काय घ्यायचंय? युजर कडून डेटा घ्यायचा आहे. अगेन जसं मी आधी केलंय. ओके, सो त्याच टाईपचं
डेटा आपल्याला घ्यावा लागेल. ओके, जस्ट अ सेकंड. ओके, सो आता युजरचा डेटा घ्यायचा आहे आपल्याला. ओके, आपल्याला काय घ्यायचे, 3 पॉइंट्स घ्यायचे. कुठे गेले 3 पॉइंट्स? दिस इज व्हॉट वी आर गोइंग टू नीड. आपण खाली कॉपी पेस्ट करून घेऊया. ओके. आपला ग्राफ मध्ये झिगझॅग आहे ना. 3, 5, 6, 2, 4, 40. जनरली झिगझॅग पॅटर्न कधी येतो, जेव्हा तुमच्या व्हॅल्यू सॉर्टेड नसतात ऍक्च्युली. तर ते व्हॅल्यूज काय बघा, इथे 60, इकडे 35, कमी जास्त कमी जास्त आहे, 48, इकडे 40, तर कमी जास्त व्हॅल्यूज आहेत. म्हणून तो डेटा आहे ना, आपली झिगझॅग लाईन फॉर्म होते. ठीक आहे, आपण ना युजरचा पार्ट रन करूया आणि त्याच्यानंतर आपण तो जो पण कोड आहे, येस, त्याला आपण प्रॉपर थोडं सॉर्टिंग करून, आपण ऑलरेडी सॉर्टिंग केली आहे मागच्या वेळेस. फक्त एवढं आहे की आपले जे डेटा सेट आहे ते इनिशियली सॉर्टेड घेतलेले आहेत सगळे, म्हणून आपण कधी परत नंतर सॉर्टिंग नाही बघितली. सो आता अनफॉर्च्युनेटली किंवा लकीली, दोन्ही म्हणू शकतो आपण, की एक अनसॉर्टेड डेटा डेटा सेट मिळालाय. तर आपण काय करूया, याला सॉर्ट करूया लेटर ना. सो फर्स्ट आता काय करायचं आपल्याला, युजर कडून डेटा घ्यायचा आहे. ओके, सो 3 गोष्टी आपल्याला लागणार आहेत. सो युजर कडून कसं घेणार डेटा? सो मी थोडस मेकअप करून टाकूया इथे. दिसताना असं दिसेल स्क्रीनवर, कार प्रेडिक्शन. ओके, आता तुम्ही सॉफ्टवेअर बनवताय म्हणून ऍप नाव देऊन टाकूया आपण. ओके, सो याला आपण कॉपी करू शकतो इथून, जेणेकरून दोन्ही साईडने इक्वल नंबर ऑफ लाईन येते. ठीक आहे, आता डेकोरेशनचा पार्ट आहे. ठीक आहे, तो मायलेज, आता मायलेज नाही लिहित बघत मी, एम लिहितो. इज इक्वल टू मायलेज एज, आणि लास्ट काय आहे, लास्ट पार्ट इज सीसी. ठीक आहे, सो इक्वल टू काय, सो आपल्याला काय लागणार आहे, इनपुट. ओके, काहीतरी इनपुट घेणार आहे आपण इथे. त्याच्यानंतर यांना सगळ्यांना कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल, इंटिजर. ठीक आहे, ओके, आणि एंटर. आता एंटर काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिले काय लागणार आहे, मायलेज. मायलेज लिहिताना जनरली 2 युनिट असतात, माइल्स असतं आणि किलोमीटर. इंडियामध्ये जनरली लोक किलोमीटर प्रेफर करतात. सो वी आर गोइंग टू टेक किलोमीटर हियर. आफ्टर दॅट वी हॅव टू प्रोव्हाइड, टेक द एज. बाय डिफॉल्ट कोणी पण एज इयर मध्येच टाकतात. खूप काही मिलिटरी रिक्रुटमेंट असतं तेव्हा मंथ्स इन डेज मध्ये टाकतात. आणि एंटर इंजिन सीसी. सीसी म्हणजे काय असतं, तुमच्या बाईक मध्ये कारमध्ये एक शाफ्ट असतो, तर त्या शाफ्टचा जो डायमीटर असतो, हेड, पिस्टन असतं, पिस्टन म्हणतो आपण त्याला, पिस्टनच्या हेडचं डायमीटर असतं ऍक्च्युली हे सीसी. जेवढं मोठं डायमीटर तेवढं जास्त पॉवरफुल कार. ओके, ठीक. सो वी हॅव टेकन ऑल दीज 3 इन अकाउंट. आता आपल्याला काय करायचंय, या तिघांना या व्हेरिएबल सोबत पुट करायचंय प्रॉपरली. सो न्यू कार इज इक्वल टू काय, पी डी डॉट डेटा फ्रेम. वरचा जो पण पार्ट आहे तो डेटा फ्रेम मध्ये आपल्याला पुट करायचा आहे प्रॉपरली. सो डेटा फ्रेमचा पॅरेंथेसिस, नंतर डिक्शनरी. ठीक आहे, आता आपल्याला काय पाहिजे, सिम्पली या 3 गोष्टी. सरळ इथून कॉपी करूया, पेस्ट इट हिअर, त्यात देऊन टाकूया प्रॉपर विजिबिलिटीसाठी. फर्स्ट इज युअर मायलेज. सो मायलेज आपण टाकलं एम मध्ये, एम नावाच्या व्हेरिएबल मध्ये. ओके, दिस शुड बी इन द ॲरे. दुसरं काय आपल्याकडे, सिम्पली एज आहे. सो एज आपण टाकलंय ए मध्ये. ठीक आहे, तर इथे आपण शॉर्टकट मारले, प्रॅक्टिकल्स मध्ये, ऍक्च्युअल मध्ये शॉर्टकट नाही मारायचे असे. ओके, सो दिस पार्ट इज डन. लास्ट इज अवर सीसी.
सी सी झालं आपलं डेटा फ्रेम फॉर्म झाली. तर इथे काय करायचं आपल्याला सिम्पली प्रेडिक्टेड प्रेडिक्टेड वाय प्रेडिक्टेड वरती वापरलाय म्हणून इथे प्रेडिक्टेड पण प्राइस प्रेडिक्ट करतोय. सो लेट्स पुट प्राइस ओव्हर हिअर. मॉडेल डॉट प्रेडिक्ट काय तर न्यू का. आणि आपण काय पाहिलेलं आधी की झिरो इंडेक्सवर याची व्हॅल्यू असते. सो इथे झिरो येणार आहे झालं. सो प्रिंट इथे आपण छान मेसेज टाकू शकतो. सो एफ स्ट्रिंग फॉर्मॅट मेसेज एस्टिमेटेड कार प्राइस इज इथे रुपीजचा सिम्बॉल टाकू शकता तुम्ही ऑनलाईन कॉपी करून. सो तर प्रोजेक्टमध्ये जे छोट्या मोठ्या ट्विक्स जे आहे ना ते शोधून ठेवायचे प्रॉपर. ठीक आहे. आता आपण काय करू इथे रुपीज सिम्बॉल टाकूया. ठीक आहे इथून कॉपी करून घ्यायचं ऍज इट इज. लेट्स पेस्ट इट हिअर हाला रुपीज. ठीक आहे रुपीजच्या पुढे काय आपली प्रेडिक्टेड प्राइस जी कशात स्टोर्ड आहे प्रेडिक्टेड प्राइस व्हेरिएबल मध्ये. ठीक आहे आता इथे काय लागेल आपल्याला कर्ली ब्रॅकेट्स. सो प्रेडिक्टेड प्राइस. ठीक आहे लेट्स रन दिस. तर काय पहिलाच डेटा मी घेऊन ठेवतो इथे. ठीक आहे. सो ग्राफ क्लोज करतो मी त्याच्यानंतर खाली मला व्हॅल्यूज विचारल्या जातील. जर तुम्हाला ग्राफ चालू असला पाहिजे तर काय करायचं सिम्पली हे जेवढा पण कोड लिहिलाय पीएलटी शोच्या आधी लिहून टाकायचं बाकी ऍज इट इज चालेल तुमचं. ठीक आहे. सो एंटर मायलेज. सो मायलेज वरचीच कॉपी केलेली आहे तेच टाकतो इथे. आणि ते काय 5 आणि 1200. ठीक आहे. सो 5 1200 cc. ठीक आहे एंटर. सो प्रेडिक्टेड प्राइस इज आता एवढं मोठं सगळं दिलंय आणि त्याच्या समोर एवढा डेसिमल व्हॅल्यू. अगेन जे आधी केलं होतं आपण काय करायचंय ते सिंपल राऊंड डेटा फॉर्मॅट दोनच पाहिजे आपल्याला. लेट्स रन दिस अगेन. आता इथे काय करायचं सिम्पली अगेन 3000 1200 आणि काय होतं सीसी. सीसी काय होतं 1200 cc. ठीक आहे. ओके एज 1200 लिहिलंय मी. ठीक आहे. काहीतरी मायनस मध्ये व्हॅल्यू आली कारण की माझं एज चुकलं 1200 वर्ष जुनी कार दाखवला गेली आहे. लेट्स रन दिस अगेन. ओके सो मायलेज इज 50,000 किलोमीटर चालली आहे गाडी. 5 इयर्स एज आहे आणि इंजिन आहे 1200 cc. सो आपली आता प्रॉपर प्राइस येते या रेंज मध्ये. ठीक आहे. सो लाईक दिस तुम्ही कोणत्याही प्रोजेक्टचं पार्ट असा बनवू शकता. ठीक आहे आता काय करायचं तुम्हाला ते सांगतो इनिशियली. आता हा पार्ट झाला. एक सेकंद आपण एक काम करून घेऊया आपलं जो झिगझॅग मध्ये दिसतोय ग्राफ. जस्ट अ सेकंड आपण एकदा रन करू मी तुम्हाला ग्राफ दाखवतो काय प्रॉब्लेम आहे. बघा आता हा जो ग्राफ आहे ना झिगझॅग मध्ये दिसतोय तुम्हाला. त्याला थोडस मी झूम करतो बेटर आयडिया येईल. या पोझिशनला झूम करतोय का झिगझॅग लाईन्स आहे. का कारण की आपला डेटा जो आहे तो पुढे मागे आहे थोडं सॉर्टेड नाहीये. ओके मग या केसमध्ये आपल्याला काय करावं लागेल त्याला सॉर्ट करावं लागेल असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये प्रॉपरली वी हॅव टू सॉर्ट दॅट डेटा. सो सी व्हॉट वी कॅन डू. सो आता आपण सॉर्ट व्हॅल्यूज म्हणून एक फंक्शन बघितलं होतं.
So we are going to see that function. Let's jump back to the code. बघूया काय करता येईल. फर्स्ट कोड स्टॉप करून घेऊया. आपल्याला काय करायचं आता, जे पण आपल्या व्हॅल्यूज आहेत ते आपल्याला सॉर्ट करावं लागतील. आपण कशाच्या बेसिसवर प्रेडिक्शन करतोय? प्रेडिक्शन करताना आपण काय काय देतोय? मायलेज, एज आणि सीसी या गोष्टी आपण देतोय. ओके, सो याला काय करावं लागेल, इथे काय पास करतोय आपण, इथे मायलेज पास करतोय. सो मायलेज पास करताना सॉर्ट करूया. ठीक आहे, चला आपण एक डेटा फ्रेम बनवून घेऊया टेम्पररी. डीएफ सॉर्टेड नाव देऊन टाकूया. डीएफ सॉर्टेड इज इक्वल टू, आता डीएफ वरची डेटा फ्रेम आहे ती घ्यायची, त्याच्यावर मेथड कॉल करायची, काय, सॉर्ट अंडरस्कोर व्हॅल्यूज. ओके, आय थिंक याच्यामध्ये एक सॉर्टेड म्हणून पण एक आय थिंक आहे. सॉर्ट म्हणून पण आहे, सॉर्ट नाही यूज करायचं, सॉर्ट अंडरस्कोर व्हॅल्यूज. जे साधं सॉर्ट आहे दॅट इज फॉर युअर पायथन, साधा पायथनचा डेटा असेल तेव्हा. ओके, व्हॅल्यूज. आता इथे नाव प्रोव्हाइड करताना काय प्रोव्हाइड करायचं, बाय एस इज इक्वल टू काय, मायलेज. आपण काय सॉर्ट करतोय, वी आर सॉर्टिंग दिस मायलेज ऍज इट इज. कॉपी करूया. आधी पण आपण केलं, आपण थोडा डिफरंट स्टाईलने केलंय. ठीक आहे, सो सॉर्टेड. आता आपला जो पण सॉर्टेड डेटा आहे तो कशात आहे, याच्यामध्ये. ठीक आहे, सो इथे डीएफ वरचा ग्राफ आपल्याला काही चेंज करायची गरज नाहीये. आपली जी लाईन आहे ती सरळ पाहिजे, म्हणून मी डीएफ सॉर्टेड मायलेज काय केलं त्यांनी, असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये जे मायलेज आहेत ते पुट केलेले असतील. इथे आपण प्रिंट करून घेऊया. बाकीचा कोड मी थोड्या वेळासाठी काय करतोय, आय एम गोइंग टू स्टॉप द फर्दर कोड. ओके, मला काय प्रिंट करायचंय, प्रिंट डीएफ सॉर्टेड. सॉर्टिंग नंतर कसा दिसतो डेटा ते बघायचं आपल्याला. आधी कसा होता बघा, आता स्टार्टिंगला काय होतं, 50, 30, 40. आता कसं आहे, 1500, 20,000, 25, 30, 35, 40. आता प्रॉपर असेंडिंग ऑर्डर मध्ये, इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये आलाय डेटा. आता आपली लाईन झिगझॅग नाही होणार. पहिले काय होतं, थोडा डेटा खाली थोडा वरती असं झिगझॅग लाईन फॉर्म होत होती आपली. सो ते इथं होणार नाहीये. ठीक आहे, सो आपल्याला डेटा पण देताना तसंच काहीतरी करावं लागेल. ठीक आहे, लेट्स सी काय करता येईल. ओके, सो इथे आपण काय दिलेलं आहे, सॉर्टेड पार्ट दिला. आता प्रेडिक्शन करताना पण आपल्याला काय द्यावं लागेल, हा डेटा सेट घेऊया ऍज इट इज आपण, डीएफ. ओके, इथे काय म्हणायचं, डीएफ सॉर्टेड. सॉर्टेड डेटा सेट आपण प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे, आय थिंक बाकी चेंज करायची तर काही गरज नाही वाटत आहे. लेट्स रन दिस. ओके, बघा आता आपला ग्राफ सरळ जी एकच लाईन आहे ती आली. आता आता झिगझॅग नाही, जशी आहे तशी एक स्ट्रेट लाईन, सिंगल लाईन आपल्याला मिळाली. ओके, एक लक्षात ठेवायचं, प्रॅक्टिस करताना आहे ना, सगळ्यात पहिले प्रॅक्टिस पांडाज आणि नंपाईची करायची. त्याच्यावरून तुम्हाला इथे कळेल की डेटा टाकताना हे डबलच का बरं दिलेले आहे आपण. ओके, सिंगल असं जिथे जिथे बघा इथे सिंगल स्क्वेअर ब्रॅकेट दिलंय. ओके, जस्ट अ सेकंड. हा, इथे बघा आपण सिंगलच स्क्वेअर ब्रॅकेट दिलेलं आहे, इथे डबल दिलेले आहेत. असं का बरं केलंय आपण. ओके, मग सॉर्टिंग का केली आपण, ह्या गोष्टी कधी, जर तुम्ही नंपाय आणि पांडाची प्रॉपर प्रॅक्टिस करणार आहे
मॅक्सिमम म्हणजे तुमचं जे पण 90% टाइम आहे नमपाय पांडाजला द्यायचं आहे. मग 5% तुमचं मॅटप्लॉटली, 5% तुमचं एसकेलर्नला, कारण की बेसिकच आहे त्याच्यामध्ये. आणि जी लिनियर रिग्रेशनचा फॉर्म्युला बघितला होता आपण, C = mx + b, तो फॉर्म्युला सॉल्व्ह करायचा प्रॉपर घरी. मी एका ऑनलाईन लेक्चरमध्ये पूर्ण लाईन बाय लाईन ऍक्च्युअल व्हॅल्यू सोबत प्रत्येक पॉइंट साठी सॉल्व्ह करून दाखवलाय तो मी. सो तो प्रॉपर सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. ठीक आहे, त्याच्यावरच तुमचं जास्तीत जास्त फोकस असला पाहिजे, की गोष्ट काम कशी करते ही माहिती पाहिजे. ओके. एक लक्षात ठेवा, एक्सटर्नल कडे काय काय असतं, भरपूर ग्रुप असतात. सपोज 20ही ग्रुप असतील, त्यांच्याकडे असतात 2 किंवा हार्डली 3 तासच असतात. ओके, प्रत्येकाला 5-5 मिनिटं द्यायचे असतात. तुम्ही जर प्रोजेक्ट एकदम डिटेलमध्ये सांगताय, त्याला विचारायला काहीच ठेवत नाहीये. म्हणजे तुमचं तो लिमिटेड टायमिंग मध्ये तुमचं सांगणं येऊन जातं, तुमचं इम्प्रेशनही चांगलं पडतं, आणि एंडला काय बाकी आहे फक्त थोड्याशा टायमात तुमचे मार्क्स. सो तुमचा टाइम तुम्ही बोलण्यात जास्तीत जास्त घालवायचा. तुम्ही प्रॉपरली. आणि ग्रुपमध्ये सपोज 3 जण आहे, जो पण विकेस्ट असेल, वीक कोणीच राहायचं नाही, कोणी स्ट्रॉंग नाही राहायचं, कोणीच वीक नाही राहायचं. प्रत्येकाला प्रोजेक्टची प्रत्येक गोष्ट माहिती पाहिजे. प्रॅक्टिस करताना सुद्धा मिरर समोर घरी प्रॅक्टिस करा, कॉलेजमध्ये मित्रांसमोर प्रॅक्टिस करा, कसं एक्सप्लेन करायचंय. नाहीतर तुम्हाला लिटरली सांगतो, ग्रुपमध्ये एकाला काय होऊन जातं, प्रोजेक्टमध्ये भरपूर जास्त मार्क मिळतात आणि एकाला एक नुसतं पासिंग मार्क भेटून जातात. आणि तो जो फरक आहे, तो पुढे जाऊन तुमच्या ऍडमिशन्स वगैरे करिअरवर इम्पॅक्ट करतो. ओके, माझा मित्र ग्रुपमध्ये स्ट्रॉंग आहे, मग त्यालाच बोलायला लावतो मी. हा मूर्खपणा कधीच नाही करायचा. तुम्ही जर मित्राला बोलायला लावताय, तुम्ही तुमच्या हाताचे मार्क्स वाया घालवताय. प्रत्येकाला पूर्ण प्रोजेक्ट माहिती पाहिजे, लाईन वाईज सगळं माहिती पाहिजे. जो वीक असेल त्यालाच जास्त बोलायला लावा, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. जस्ट अ सेकंड, तुमची अटेंडन्स घेऊया आपण. आता घरी प्रॅक्टिस करा आणि विचार करा की याला आपल्याला जीयूआय कसा देता येईल. आपल्याला काय करायचं, एंट्री विजेट्स लागतील. ओके, म्हणजे हा जो डेटा आहे, हा डेटा कशात घेणार आहे आपण, इथला सिंपल एंट्री विजेट मध्ये घेणार आहे. ग्राफ तर तुमचा साईड बाय शो होतो, त्याच्यामुळे काही इश्यू नाहीये. ग्राफ फक्त फिक्स साईज मध्ये ओपन करायचा. आणि दुसरं काय लागेल तुम्हाला, हा डेटा प्रेडिक्ट झाल्यानंतर प्रेडिक्ट करायसाठी हा पुढचा पार्ट जो आहे, हा रन होण्यासाठी तुम्हाला काय लागेल, लेबल्स लागतील आणि एक बटन लागेल, प्रेडिक्ट नावाचं बटन टाकायचं. जर तुम्ही फाईल रीड करताय, ओके, फाईल रिडिंगचं सांगेल मी तुम्हाला काय ऍडजस्टमेंट करायची आहे. 2 वेज आहे, तुम्ही मॅन्युअली चूज करू शकता किंवा डायरेक्ट बॅकएंडला पाथ दिला तरी चालेल, काहीच इश्यू नाहीये. ओके, बट दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती हव्या, म्हणून मी तुम्हाला फायनल जेव्हा आपले प्रोजेक्ट सेशन चालते तुम्हाला मी प्रॉपरली सांगेल. ठीक आहे. सो ठीक आहे, चला तुमची अटेंडन्स घेऊन टाकूया. दोन्ही प्रोजेक्ट्स मी काय करणार आहे, आता ग्रुपवर टाकून देतो, त्याचे डेटा सेट पण टाकून देतो. प्रॉपर प्रॅक्टिस करा फक्त. फॉर्म्युलाज, मॅथमॅटिकल गोष्टी सगळ्या परफेक्ट ठेवायच्या. एक्सटर्नलला AIML माहिती नसतं. ओके. येस. एक्सटर्नलला AIML काहीच माहिती नसतं, त्यामुळे जेव्हा पण तुम्ही एक्सप्लेन करताय, अरे ठीक आहे, चला जस्ट अ सेकंड. ओके, थँक्यू.